नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. आज मी आलो बघा चिंचच्या बागेमध्ये. तर चिंचच्या बागेमध्ये अशासाठी आलो होतो की ह्या रानामध्ये आपण ज्वारी पेरली होती, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आहे ज्वारी. तर ही ज्वारीच म्हणलं कशी उगवली किंवा किती उंच आली आहे आणि कसं काय म्हणलं बघून यावं म्हणून आलो होतो. तर ज्वारी इतकी भन्नाट उगवली ना, तुम्हाला सांगतो अक्षरशः तुम्हाला बघितलं तर चक्करच येईल अशी ज्वारी उगवली बघा. इकडे दिवाळीच्या आधी ही ज्वारी पेरली आहे. पूर्ण ज्वारी अशी करपून गेली आहे बघा. हे तर इकडं काय पावसाची काय सिस्टमॅटिक नाही, पाऊसच पडला नाही, त्याच्यामुळं ज्वारी काय म्हणावं अशी आली नाही. एकाच कोपऱ्यामध्ये फक्त ज्वारी एवढी आली आहे बघा, असे बघा. आणि चिंचेची झाडं मात्र जबरदस्त आली झाडं बघा. तर ह्याच्यामध्ये जवळजवळ 400 ते 450 झाडं असतील हे बघा. आणि ही ज्वारी अशी आली. ही जनावराला सुद्धा घालण्याच्या मापात ज्वारी नाही आली. तर कसं करायचं, तर म्हणून आलो होतो बघाय. हे बघा, ह्याच्यामध्ये जरा थोडीशी नॉर्मल बरी आहे, पलीकडच्या साईडला तर काहीच नाही. हे बघा, अशी ज्वारी आली. आणि तुम्हाला सांगतो ही चिंचेची झाडं लावून मला वाटतं 3 वर्ष होत आले असतील. ही 3 वर्षाची एवढी झाडं आहे त्याची. ही झाडं विद्यापीठाची झाडं नसून ही जी आपण चिंचा वगैरे खातो ना, त्याच्यामध्ये ते चिचुका असतात. तर ह्या चिचुक्याचं ही झाडं आहे. ते सगळी अशी ब्रँड देशी चिंचा आहे त्या सगळ्या. तर त्याच्यामुळे ह्यांना चिंचा लागायला पण वेळच लागणार. फळ येण्यासाठी कदाचित काय झाडांना 5-5, 6-6 वर्ष लागते ते. मग ह्याला सुद्धा मला वाटतं 4 वर्ष तर लागतील. पाण्याची काही सिस्टम नाही इकडं. आणि हे आपलं घर बघा. तर ही अशी झाडं आलेली. काय जाग्याला ज्वारी उगवली नाही, काय नाही. आणि ही म्हणलं जाऊन बघून यावं कसं आले, काय आले. आणि तुम्हाला बी दाखवावं म्हणलं. आता आपल्या ह्या चिंचेचे बरंच काही व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर. तर ही व्हिडिओ का काढला की माझी यूट्यूब फॅमिली आता नवीन कोण जे जॉईन झालेलं असतं, तर त्यांच्यासाठी हा बघण्यासाठी हा व्हिडिओ घेतला. की जी माझी जुनी यूट्यूब फॅमिली आहे त्यांना माहीत आहे. हे बाई कशी ज्वारी आली बघा. काय नाही इकडं. कारण हे असं कशासाठी असं आलंय बघा. हे घरापासून हे 1-2 किलोमीटर लांब आहे ही मळा. तर घरापाशी असल्यावर कसं लक्ष असते ना. हे पूर्ण असं बांधाने सगळे हे झाडं बिडं असे उगवले. फिरायला सुद्धा येत नाही एवढं हे गवत उठले. आता ह्या प्लॉटमधून आलो आणि आता ही 2 नंबरचा प्लॉट आहे. ह्याच्यात पण चिंच आहे. आणि ह्याच्या खाली एक प्लॉट आहे, ती तर पूर्ण असा गवतानं भरला आहेच, त्याच्यामध्ये काहीच नाही. हे बघा, ह्याच्यात पण ज्वारी काय एवढी बरोबर उगवली नाही. हे बघा, हे असं आले. आता तुम्हाला 3 नंबरचा प्लॉट दाखवतो, त्यात कसं गवत माजले. मग आपल्याला जमीन असून पण काय उपयोग नाही, ती जमीन आपल्या हाताखालीच नाही. तर मित्रांनो, आता तुम्हाला मी म्हणलं होतं ना, त्या प्लॉटमध्ये मी इथं आलो. तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये किती गवत उगवलं ते दाखवतो. आता तुम्हाला सांगतो, ह्या पावसानं हे जे रान इतकं बरबाद केले ना,
काय सांगू तुम्हाला. आता ही बघा चिंचची झाडं सुद्धा नीट आली नाही तिथे ह्या रानात. पूर्ण वाळून गेली झाड. एक सुद्धा पाला हिरवा राहिला नाही बघा. वाळून गेली झाड बघा. हे असं सगळं गावात आहे. ह्यात कसा लांगर फिरवायचा आणि कसं काय करायचं, कसं पेरणी करायची आणि कसं काय करायचं. ही जी तुम्हाला ही मोकळं रान दिसतंय तर ही ह्याच्यात लोटर फिरवला होता बघा. एकच तास लोटर फिरवला होता. ही त्याच्यामुळं असं मोकळं मोकळं दिसतंय बघा. कसं गावात आले ही. हे बघा मित्रांनो कसा आहे गावात ही बघा. आता ह्यातनं कसा लांगर फिरवायचा आणि कधी रान पेरी व्हायचं बघा. कशी आता ह्याची मशागत करायची. आणि काय काय लोक म्हणते ते शेतकऱ्याला सुखात असतोय, शेतकऱ्याला काय नाही नुसतं रानात पेरलं उगवतंय, टेंचित खाते दे असं तसं लय बघा. हे बघा कसं गावात आहे मित्रांनो. आता सावलीला बसलो बघा एका झाडाखाली. असं गावात आहे उठले सगळं. तर मित्रांनो हे गवत जरा वेगळंच आहे बघा. बघा ही ह्याला आमच्या मामाच्या इकडल्या गावाकडं कुरडू म्हणते ते. आमच्या इकडे तर काय ह्याला म्हणते ते असं काय माहीत नाही मला. तर ही असं हे गवत आहे बघा. हे बघा ही असं पांढरं पांढरं. हे बघा ही तुमच्याकडे आहे का बघा असलं. हे कुरडू म्हणते ते, कुरडू ह्याला. हे बघा पांढरं गवत ही. हो का हे का. चला मित्रांनो आता चाललोय घरी. काही मला वाटत नाही अजून 4 महिने रान हाताखाली येईल. आणि ह्याच्यामध्ये ज्वारी पण येईल असं वाटत नाही. त्याच्यामुळं मला वाटतंय आपल्या घराकडचं जे रान आहे ते बरं आहे, टकाटक आहे. ए कारल्याची पिशवी कुठं आहे. आणि ही आपल्या चुलत भावाची मका आहे. ही मका सुद्धा एवढी म्हणावं असेल नाही, पूर्ण वाळून गेली. आलो की